मी डॉक्टर सौ पल्लवी मूग. 1998मध्ये मी BDS पासआउट झाले आणि आईची एकच शिकवण होती आम्हा मुलींना की आपण आपल्या पायावर उभं राहायचं आहे. इंटर्नशिपमध्येच माझी बरीचशी प्रॅक्टिस झाली होती आणि मग पुढे एक मोठ्या शहरातली प्रॅक्टिस बघायची होती मला. तिथे काय प्रकारे डेंटिस्ट्री करतात हे बघण्यासाठी मी मुंबईत गेले. मुंबई हे सिटी ऑफ ड्रीम्स म्हणतात. मुंबईत मी पोचले पण मला राहायला जागा मिळेना. सगळ्या वर्किंग हॉस्टेल्स फुल होत्या. मला 6 महिन्यांनी या असं सांगितलं गेलं, 8 महिन्यांनी या असं सांगितलं गेलं. तेव्हाच माझ्या बहिणीची जे मेडिकल कॉलेजला ॲडमिशन झाली होती आणि मग मी तिच्याकडे गेले आणि तिला म्हटलं, अगं मला राहायला कुठे जागा मिळत नाही आणि मी तुझ्या हॉस्टेलवर राहते. तर तिची नवीन ॲडमिशन झाल्यामुळे अजून आय कार्ड झालेले नव्हते. रेक्टरलाही कळालं नाही की मी त्यांनाही वाटलं की मी एक नवीन ॲडमिशन आहे आणि मी तिथे राहून मग एका डेंटल क्लिनिकला जॉईन केलं. तिथं माझं रॅगिंगही झालं पण मी काही बोलत नव्हते कारण मला काहीही करून ते क्लिनिकमध्ये जॉईन होऊन पुढे त्यांची प्रॅक्टिस बघायची होती. ती एक खूप क्लास प्रॅक्टिस होती. तिथे अगदी जॅपनीज पेशंट्स वगैरे पण यायचे आणि ते पारसी डॉक्टर होते, डॉक्टर टर्नर म्हणून. तर त्यांच्याकडे मला बरंच शिकायला मिळालं की कसं पेशंटला ट्रीट करतात, हाय एंड काय प्रॅक्टिसेस असतात, हाय एंड काय ट्रीटमेंट्स असतात. हे सगळं शिकून आल्यानंतर माझं 2000मध्ये माझं लग्न झालं आणि कोल्हापुरात मी सून म्हणून आले. लगेचच एक 2-3 महिन्यात मी माझं क्लिनिक सुरू केलं आणि शिवाजी पेठेत माझं क्लिनिक होतं. तर अगदी पहिल्या दिवसापासून मला भरपूर पेशंट असायचे. शिवाजी पेठेने मला बरंच प्रेम दिलं, माझ्यावर विश्वास ठेवला आणि अशी माझी प्रॅक्टिस सुरू झाली. वर्षातच मला आर्या झाली आणि मग आर्याला सांभाळणं, क्लिनिक सांभाळणं आणि नवीन संसार सांभाळणं ही एक कसरत सुरू झाली. तर साधारण ही वर्ष जात होती आणि मग साधारण 2004मध्ये एक आपलं घर असावं म्हणून घर घेतलं. हे सगळं माझं लोनवर होतं आणि मग म्हणून ती एक खूपच जबाबदारी उचलली होती मी. साधारण 2008-09मध्ये मला असं वाटायला लागलं की म्हणजे माझं सतत लक्ष असायचं की नवीन काय पेशंटना देता येईल, नवीन काय उपकरणं घेता येतील आणि नवीन उपचार पद्धती काय आपण पेशंटना आपल्या देऊ शकू. अशा ह्याने मी एक डेंटल इम्प्लांटचा कोर्स केला. तो कोर्स पुण्यात होता. 6 महिने मी पुण्याला ये जा माझी चालू होती आणि उत्तमरित्या मी तो कोर्स करून आले. त्यावेळेला खूप कमी डेंटिस्ट कोल्हापूरमध्ये इम्प्लांट्स करायचे, त्यापैकी मी एक होते आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. तो कोर्स झाल्यानंतर मी माझ्या नवीन जागेतही शिफ्ट झाले आणि एक डेंटल चेअरची प्रॅक्टिस माझी 4 डेंटल चेअरवर गेली आणि अशी आमची मोठी टीम होती. माझ्याकडे असिस्टंट डॉक्टर्स काम करायचे, शिकायचे आणि हा प्रवास सगळा खूप माझा छान सुरू होता. मुलगी मोठी होत होती. ती बरीच इंडिपेंडंट होती. अगदी लहान असल्यापासून ती सगळं स्वतः करायची. स्वतःचा डबा भरून घेणं, स्वतःचा अभ्यास करणं, काही लागत असेल तर ती स्टाफची मदत घेऊन ते आणायचं. म्हणजे मला माहिती नसायचं की तिची वही संपली आहे, तिला ड्रॉइंग पेपर्स हवे, तर ती ते आणायची स्टाफची मदत घेऊन आणि करायची. तर इथं मी महिलांना एक सांगावंसं वाटतं मला की आपण ही एक सिस्टीम लावून दिली की किंवा मुलांना एक इंडिपेंडंट बनवलं तर आपलं बरंचसं काम आपलं हलकं होतं. आपण अवेलेबल राहिलो कायम मुलांसाठी किंवा प्रोटेक्टिव्ह राहिलो तर ती कधीच शिकत नाहीत स्वतः काम करायला आणि मग आपलंच काम वाढत राहतं. आपला वेळ त्यामध्येही खर्च होतो आणि मग आपल्याला आपलं करिअर करताना त्रास होतो किंवा मग खूप कटकटीचं वाटतं की काय बघू मी एका वेळेला. तर मुलांना आपलं काम करू द्यावं अगदी लहानपणापासून. त्याच्यामुळे मला बरंचसं माझा वेळ वाचायचा आणि मी माझ्या डेंटिस्ट्रीमध्ये लक्ष देऊ शकायचे. आणि ती जशी 10वी-12वी झाली तेव्हा थोडीशी मी फ्री झाले, आणखीन थोडी फ्री झाले आणि मग माझ्या हॉबीज मग एकदम मी जागी झाले की अरे आपण फक्त काम आणि कामच करतोय, तर आपल्या हॉबीज पण आहेत. आईकडून मला थोडा गार्डनिंगचा कडू मिळाला होता, तर मग मी थोड्याशा मग कुंड्या वगैरे लावायला सुरू केल्या आणि त्यातलं एक प्रॉपर शिक्षण घ्यावं म्हणून मी गोखले कॉलेजला गार्डनिंगचा कोर्स जॉईन केला आणि तिथं माझ्या बऱ्याच ओळखी झाल्या. तिथं मी बऱ्याच गोष्टीही शिकले. मग कॉम्पोस्टिंग असू देत किंवा गांडूळ खत करणं असू देत, असं हे सुरू केलं आणि मग
ऑर्गॅनिक गार्डनिंग माझं चालू झालं. मग भाज्या लावल्या आणि फुलांची झाडं लावली आणि माझ्याकडे बटरफ्लायच्या सायकल्स होऊ लागल्या. जवळजवळ 5 ते 6 प्रकारचे बटरफ्लाईज माझ्या गार्डनमध्ये असायचे. ते अंडी घालायचे, त्याच्या आळ्या बघायला मिळाल्या, त्याची पूर्ण सायकल बघायला मिळाली. मी ते फोटो काढून ठेवायचे. आणि असंच एका वर्षी गार्डन्स क्लबचं एक स्पर्धा असती, तर बाल्कनी गार्डनमध्ये मी उतरले त्या स्पर्धेमध्ये आणि गार्डन्स क्लबचं मला फर्स्ट प्राईज मिळालं. तर हे करत असताना माझ्या लक्षात आलं की एखादी गोष्ट आपण पॅशन डेडिकेशननी जर केली तर ती अशी आपल्याला फर्स्ट प्राईज वगैरे देऊन जाती आहे, तर मग आपल्याला आणखीन हुरूप येतो की आणखीन आपण चांगलं करू किंवा आपल्याला हे जमतं आहे, एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो. आणि मग अशा तऱ्हेने माझं गार्डनिंग चालू होतं. तर थोड्याशा मला तब्येतीच्या कुरबुऱ्या म्हणजे एक मान दुखणं, पाठ दुखणं थोडंसं जाणवू लागलं होतं. आम्हाला अगदी छोट्याशा ओरल कॅव्हिटीमध्ये काम करावं लागतं, वाकून काम करावं लागतं. तर थोडासा शोल्डर स्टिफनेसही जाणवायला लागला होता. असं गाडीवरती मला असं मागं बघताना जाणवत होतं की आपलं इथे हा सगळा स्टिफनेस यायला लागलेला आहे. तेव्हा मी थोडी जागी झाले. मग वॉकिंग, झुंबा क्लास जॉईन केला. क्लास जॉईन केल्यानंतर एके दिवशी सरांनी फॉर्म्स आणले होते की सगळ्यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आहे. तुम्ही इथे 1 तास झुंबा करता तर 10 किलोमीटर तुम्ही सहज करू शकाल. इथे तुम्ही 1 तास व्यायाम करताय तर 10 किलोमीटरला तुम्हाला 1.25 तास लागेल, 1.5 तास लागेल. तर सगळ्यांनी हा फॉर्म भरायचा आणि भाग घ्यायचा. ठीक आहे म्हटलं. मला त्यावेळेला एकदम आठवलं, अरे आपण स्कूलमध्ये आपल्या शाळेमध्ये रनिंग करायचो आणि ते आपण पूर्ण विसरलेलो आहे. तर ही एक संधी आहे आपल्याला की परत आपण रन करून बघू आपल्याला ते जमतंय का. आणि मग मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. गेले स्पर्धा पूर्ण केली आणि घरी येऊन बसले आणि संयोजकांचा फोन आला की मॅडम तुम्ही कुठे आणि तुम्हाला प्राईज आहे. तर मला आश्चर्य वाटलं, अरे हे काय, आणि कॅश प्राईज होतं म्हटल्यावरती खूप आनंद झाला. म्हटलं ह्या आपले 8-10 दिवसाच्या प्रॅक्टिसवर आपण 10 किलोमीटरमध्ये प्राईज मिळवलं. लगेच एक 15 दिवसांनी रगेडियन नावाची मॅरेथॉन होती आणि मग माझ्या मुलीने मला डायरेक्ट 21 किलोमीटरमध्ये फॉर्म भरला. मी म्हटलं अगं 10 किलोमीटर करता करता मला नाके नऊ आली आणि 21 कुठे कसे करू मी. तर नाही म्हणाली, आई तू करू शकतेस आणि तू कर. तर असा एक तिने मला पुश दिला आणि 21 किलोमीटरमध्ये सुद्धा मला प्राईज मिळून गेलं. मग खरोखर वाटायला लागलं की नाही, आपल्यात ते पोटेन्शियल आहे. आपण शाळांमध्ये जे काही आपण केलेला बेस आपला अजूनही आहे. तर मी मग आशिष राऊळ, पंकज राऊळ या दोघांनी भावांनी त्यावेळेला कोचिंग सुरू केलं होतं. इथे कोचिंग जॉईन केलं. सुरुवातीला माझ्या मुलीला विचारलं, अगं ते सकाळचं असेल, मग तू उठशील ना, तू सगळं तुझं रुटीन करशील ना. तर हो बोलली की जा, तुला आवडतं ना, मग कर जा. मग ते कोचिंग म्हणजे बरोबर 6ला युनिव्हर्सिटीला मला पोचायला लागायचं. राहते मी रंकाळा स्टँडच्या इथे आणि ऑल द वे युनिव्हर्सिटीला मी बरोबर 6ला जायला लागले. इतकं ते आवडायला लागलं होतं की मी उठून बघायचे 5 वाजले का आणि कधी एकदा तिथे जाऊन. कारण कसं आहे की रुटीनमध्ये क्लिनिक हे करता सोशलायझेशन पूर्ण मागे पडलं होतं आणि तिथे गेल्यानंतर छान ग्रुप मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही कधी तास 2-2 तास पळायचो, कळायचंही नाही. आणि मग दिवसभराची तिथे एक एनर्जी म्हणजे चार्जअपच होऊन जायचे आणि दिवसभर मग काम करायला फ्रेश वाटायचं. असा हा माझा रनिंगचा प्रवास सुरू झाला. मग हळूहळू काही स्पर्धा कळत गेल्या. कोल्हापुरात तर मला प्राइजेस मिळाले होते. मग आणखीन पुढेही मिळतात का असं बघायचं ठरवलं. शालेय स्पर्धा जशा असतात तसाच एक मास्टर्स ॲथलेटिक्स म्हणून असतात. तर त्यामध्ये ट्रॅक इव्हेंट्स होतात आणि एव्हरी 5 इयर्सची एज कॅटेगरी असते. म्हणजे साधारण 30 ते 35, 35 ते 40 अशी एज कॅटेगरी असते. तर त्यामध्ये मी 400, 800 असा ट्रॅक इव्हेंट्समध्ये भाग घेतला होता. आणि इथे कोल्हापुरातल्या विभागीय स्पर्धेमध्ये फर्स्ट आले, स्टेटला पण फर्स्ट आले आणि नॅशनललाही फर्स्ट आले. त्यांनी नॅशनलला फर्स्ट आल्यानंतर मला इंटरनॅशनल जायची संधी मिळाली. तिथे जर मी थांबले असते की नाही आता इथे मिळाले, नॅशनलला मिळालं, आता आणि काय पाहिजे आपल्याला, तिथे मी जर थांबले असते तर माझा प्रवास तिथेच थांबला असता. पण ठरवलं की जाऊन बघू, इंटरनॅशनल जाऊन बघू, अरे तिथेही काही आपलं होतं आहे का. श्रीलंकेतच या ट्रॅक इव्हेंट्स होत्या पुढच्या.
तर गेले मी आणि तिथंही मला माझ्या तिन्ही इव्हेंट्सला गोल्ड मेडल मिळालं. शिवाय बेस्ट इंडियन ट्रॉफी मिळाली आणि हे सगळं मी घेऊन परत आले. एक वेगळाच कॉन्फिडन्स होता. तर मैत्रिणींना असं सांगावंसं वाटतं की आपली हॉबी जर आपण ओळखली, जपली तर ती आपल्या एक वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ शकते. मी इतके वर्ष डेंटिस्ट्री करत होते, त्यातही मी चांगलं काम करत होते, तिथेही नोंद होतं. पण ह्या रनिंगनी मला एक वेगळं नाव दिलं. मला हॅशटॅग ब्रँड कोल्हापूर सतेज पाटलांचा पुरस्कार मिळाला. मला माझ्या इंडियन डेंटल असोसिएशननी पण एक डायमंड डेंटिस्ट म्हणून पुरस्कार दिला आणि तिथून मग आणखीनच हुरूप घेऊन मी रोजची माझी प्रॅक्टिस चालू ठेवली. हळूहळू 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष झाली. मी 21 किलोमीटरमध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये ज्या काही चांगल्या मॅरेथॉन्स व्हायच्या त्यामध्ये मला प्राइजेस मिळायला लागले. टाटा अल्ट्रा म्हणून नंतर एक 35 किलोमीटरची मी रेस केली, त्यातही मला फर्स्ट प्राइज मिळालं. लोणावळ्याला असती ती खूप असं चढण उतर असतो आणि 35 किलोमीटर हे डिस्टन्स होतं. माझी पूर्ण फॅमिली 30 किलोमीटरपासून उभी होती की 35 हिला जमतंय की नाही. आम्ही 30व्या किलोमीटरपासून थांबले होते की मी कुठे पडले तर उचलून तिला घेऊन येऊयात आपण, असं त्यांनी ठरवलं. एक जण 30ला, एक 31ला, 32ला अशी माझी फॅमिली थांबली होती आणि फिनिश लाईनला माझी 92 वर्षाची आजी थांबली होती. तर हे कायम फॅमिलीचा हा सपोर्ट असल्यामुळे खूपच ते माझ्यासाठी इन्स्पायरिंग होतं. शेवटी आजीला बघून तिनेच मला ते मेडल घातलं आणि ही माझी 35 किलोमीटरची स्पर्धा छान झाली. त्यानंतर मग ठरवलं की एक मॅरेथॉनसाठी 42 किलोमीटर करणं हे एक स्वप्न असतं. तर 42 ही फुल मॅरेथॉन म्हणतात आणि जवळजवळ मला 5 वर्ष ह्या प्रॅक्टिस करतच होते मी. पण हे फुल मॅरेथॉन करताना आपण एक चांगल्या वेळेतच करायचं असं माझी इच्छा होती. चांगल्या वेळेत म्हणजे कसं की बॉस्टन क्वालिफाईंग टाईम असतं प्रत्येक एज कॅटेगरीसाठी आणि माझ्या एज कॅटेगरीसाठी होतं 3 तास 50 मिनटं. आणि मग तो कुठला चांगला रूट करायचा, आपण कुठे वेदर चांगला आहे हे सगळा अभ्यास करून मी दिल्ली मॅरेथॉन केली आणि तिथं माझं 3 तास 43 मिनटात पूर्ण झाली ती आणि मी कोल्हापुरातली फर्स्ट फिमेल बॉस्टन क्वालिफायर रनर म्हणून मला नाव मिळालं. त्यानंतर मी गेल्या वर्षी पुन्हा एक जयपूरला केली, तिथंही माझं बॉस्टन क्वालिफाईंग टाईममध्ये पूर्ण झालं. तर हा अगदी माझा 5-6 वर्षाचा प्रवास आहे. पण त्याच्यामध्ये मला बरंच माझी ओळख निर्माण झाली. मला बरेच पुरस्कार मिळाले. ह्या गेल्या 5-6 वर्षात RSSनी मला नवदुर्गा पुरस्कार दिला. सतेज पाटलांचा तर हॅशटॅग ब्रँड कोल्हापूर हा तर खूप मोठा पुरस्कार मला मिळाला. त्यानंतर माझ्या रनिंग क्लब जो अर्हता आहे त्यांचा दरवर्षी मला एक बेस्ट फिमेल रनर म्हणून हा पुरस्कार मिळतो. वेगवेगळ्या संस्थांनी मला बोलवलं आणि माझं आता जीवनच बदललं आहे की एक बाई आपलं करिअर सांभाळताना, आपल्या मुलांना सांभाळताना हे आपलं असं वेगळंही काहीतरी करू शकते आणि तिथंही ती चमकू शकते. आता मी जिथे 42व्या वर्षी रनिंग स्टार्ट केलं आणि एक 5-6 वर्षातच मला बॉस्टन क्वालिफिकेशन टाईममुळे वर्ल्ड मेजर मॅरेथॉन्स करायचा चान्स मिळालेला आहे. तर माझं एक साधं कारण होतं की तब्येतीची थोडंसं दुखणं खुपणं, जे मान दुखणं, पाठ दुखणं. पण तिथून चालू झालेल्या हे मला आता वर्ल्ड मेजर मॅरेथॉनसाठी गेट्स ओपन झालेले आहेत. तर हा प्रवास कोणाचाही होऊ शकतो, कुठल्याही गोष्टींमध्ये होऊ शकतो, आपण इंटरनॅशनली जाऊ शकतो. तर महिलांना मला सांगावंसं वाटतं आहे की आपण आपले पॅशन्स ओळखा. किंवा 40-42 हे मिनोपॉजचं आपला असा एज असतं की आपल्या मुलांना आपली गरज कमी झालेली असते किंवा घरातली कामंही कमी झालेली असतात. तर ह्याच्या पुढे काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. थोडं डिप्रेशन यायला लागतं, थोडं शरीराच्या कुरबुरी चालू झालेल्या असतात, काहींना ऑस्टिओपोरोसिस होतं. तर आपलं डाएटकडे, आपल्या एक्सरसाइजकडे, स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःच्या काय हॉबीज आहेत, पॅशन आहे हे ओळखा आणि मग तुम्हाला गोष्टी करण्यासाठी वेळ पुरणार नाही आणि एक वेगळा कॉन्फिडन्स येईल तुमच्यात की आपण हे करू शकतो. कुकिंग असेल तुमचं तर तुम्ही एकत्र या, कुकिंगचे डिस्कशन्स करा, ग्रुप्स फॉर्म करा.
माझं असं झालं की मी हे रनिंग चालू केल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं की बरेच फोन यायचे मला, बरेच जण मेसेज करायचे की मॅडम तुम्ही एवढ्या लवकर एवढ्या ह्याच्यात हे कसं काय करू शकता, कसं तुम्ही ट्रेनिंग करता, काय खाता, काय पिता, कधी उठता, कधी अगदी छोटे छोटे प्रश्न मला यायला लागले. म्हणून मग मी काय केलं की प्रत्येकाला वेगळं वेगळं उत्तर देणं मला जमायचं नाही. मग मी एक व्हॉट्सअप ग्रुपच तयार केला की ज्यांना हे प्रश्न पडत आहेत, आणि तिथे मी सांगायला लागले की काय ट्रेनिंग असं काय करते मी. असा एक मग वेगळा प्लॅटफॉर्म सुरू झाला. बऱ्याच माझे डॉक्टर फ्रेंड्स तिथे जॉईन झाले होते. बऱ्याच जणांनी तिथून इन्स्पायरेशन घेऊन एक्सरसाइज चालू केलं. काहींनी अगदी 10 किलो वजनही कमी केली. आणि मग असं वाटायला लागलं की नाही, आपण जे काय करतो ते आपण जर 4 लोकांपर्यंत पोचवलं तर त्यांनाही त्याचा उपयोग होईल. तर महिलांनी असं आपला उपयोग आणि कोणाला तरी होऊ दे, हा एक मेन आपण मोठं ठेवून जर पुढे गेलो तर एक आपलं चांगलं सोशलायझेशन होईल. आपल्याला एक वेगळा कॉन्फिडन्स येईल, आनंद होईल की आपण कोणासाठी तरी उपयोगी येतोय. आणि एक सर्टन एज नंतर, म्हणजे जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी जेव्हा करतो तेव्हा तर आनंद असतोच, पण आणखीन त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मैत्रिणींसाठी, समाजासाठी आपण जेव्हा काही करायला लागतो तर त्याचा आनंद एक वेगळाच आहे. तर या महिला दिना दिवशी मला महिलांना हेच सांगायचं आहे की पुढे जा, मागे घरात राहू नका, पुढे जा, बाहेर पडा आणि तुमच्यात जे काही कला आहे ते तुम्ही द्यायला सुरुवात करा. हॅपी वुमन्स डे. थँक्यू सो मच. आज बिंदास बोला या चॅनलनी मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद. थँक्यू.